संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याने काल दिवेघाट सर केला आणि त्यानंतर लाखो वारकरी सासवडमध्ये मुक्कामी आहेत आणि या वारकऱ्यांच्या सेवेसाठी अनेक सामाजिक संस्था पुढे आल्यात। त्यांनी वारकऱ्यांना पाणी आणि खाद्यपदार्थांचं वाटप केलंय। दुसरीकडे करामाई फाउंडेशनने घाटातला कचरा सुद्धा उचललाय। गेल्या 7 वर्षांपासून हे फाउंडेशन स्वच्छतेची सेवा करत आहे। आतापर्यंत 3 ते 4 टन कचरा उचलल्याची माहिती या फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांनी आपल्याला दिली आहे। त्यांच्यासोबत संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी सागर आव्हाड यांनी। पाहूया। लाखो वारकरी पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान करत असताना ते ज्या ठिकाणाहून जातात त्या ठिकाणी अनेक जागेवरती कचरा जो आहे तो जमा झालेला असतो आणि साफ गेल्या 6 ते 7 वर्षापासून करामाई फाउंडेशन करते। मी आता दिवे घाटात आणि दिवे घाटामध्ये आता ही सगळी सफाई सुरू आहे। मोठ्या प्रमाणावरती कचरा जमा झालेला आहे आणि तुम्ही हे साफ करता। गेली 7 वर्ष झालं आपण हा उपक्रम राबवतोय। बऱ्याचदा असं होतं की पुरंदर तालुक्यातील ज्या घाटाच्या वरपासूनचा कचरा उचलला जातो पण घाटाकडे कोणाचं लक्ष जात नाही। तर मग आपण आपल्या संस्थेच्या वतीने गेली 7 वर्ष झालं आपण दिवे घाट हा स्वच्छ करतोय, ज्याच्यामध्ये आपल्याला अनेक वेगवेगळ्या संस्था, शाळा, त्याचसोबत आदर पुनावाला असतील ते आपल्याला सहकार्य करतात आणि NSS NCC ची मुलं किंवा इतर अकॅडमीची मुलं आपल्या या उपक्रमामध्ये सहभागी होतात। आम्ही जाताना छोटा कचरा पण उचलतो, जे की प्लास्टिकचे कप असतील किंवा जे डिकम्पोज होणारं मटेरियल नाही आहे असं मटेरियल आम्ही सगळं कलेक्ट करतोय, सगळं त्यांच्याकडे देतोय। म्हणजे पुढं कुठंतरी जाऊन याचा निसर्गाला धोका होऊ नये किंवा पुरंदर किंवा दिवे घाटाचं जे सौंदर्य आहे ते कायमस्वरूपी राखलं जावं, हा आमचा या ठिकाणी उद्देश आहे। कॉलेजची मुलं असतील, तालुक्यातली युवक असतील, बऱ्याच सहयोगी संस्था आहेत, ह्या आपणहून या उपक्रमात सहभाग घेतात। महिलांची पण संख्या तुमच्या ग्रुपमध्ये? हो, मी यावर्षीच ह्या उपक्रमात सहभागी झाले आणि खूप छान वाटलं आणि एकच लोकांना संदेश द्यावासा वाटतो की कचरा काढणं म्हणजे आपल्या आरोग्याला जपणं। नक्कीच हा वेगळा उपक्रम जो आहे या करामाई फाउंडेशनचा आपल्याला पाहायला मिळतोय। कॅमेरामन आदर्श कटकेसह सागर आव्हाड, साम TV, दिवे घाट।